अजून एक शब्द जबाबदारीने बोलेल, लक्ष देऊन ऐका. हे शिवाजी महाराज सुद्धा शिवाजी महाराज होण्यामागे त्यांची सगळ्यात मोठी जर भक्ती कोणती असेल तर ती महादेवाची भक्ती. कोणाची भक्ती आहे? कुठल्याही कामाची सुरुवात जर माझ्या छत्रपतींनी केली असेल तर ती कामाची सुरुवात शिव मंदिरातून केली. भगवान शिवाच्या दर्शनाशिवाय कुठल्या मंदिरात त्यांनी कुठल्या कामाची सुरुवात नाही केली. आणि एकही असा गड किल्ला नाही की तिथे शिवालय नाहीये. 350 गड किल्ले राजांनी जिंकले ना, प्रत्येक किल्ल्यावर जाताना अगोदर शिवालय बांधलं आणि नंतर त्या ठिकाणी राजे गेले. सुंदर आहे कथा. खूप आपल्याला आपल्या शिवपुराण कथे वडायचं आहे. विद्येश्वर संहितेचा काही भाग आपला त्या ठिकाणी झालाय. पुढच्या संहितेकडे वडायचं आहे आपल्याला. मायबाप हो, या पुढच्या संहितेमध्ये बिल्वपत्राचं महत्व त्या ठिकाणी येतं. बेलाचं पान आपण महादेवावर वाहतो. का वाहतो? का वाहावं? बेलाच्या पानाची उत्पत्ती कशी झालीये? बेलाचं पान निर्माण कसं झालंय? याच्या मागे अनेक कथा आहेत. त्या कथेपैकी 3 कथा अधिक प्रचलित आहेत. एक स्कंद पुराणामध्ये, एक कुर्म पुराणामध्ये आणि एक शिवपुराणामध्ये आहे. 3 कथा एकमेकांशी संलग्नित आहेत. मी 3 कथा धावत्या सांगतो तुम्हाला. काय असतं? एखादा प्राध्यापक सुद्धा आपला एखादा विषय समजवताना त्याला त्या ठिकाणी जोडीला असणाऱ्या अनेक विषयांचा, पुस्तकांचा विचार करतो. त्या पद्धतीने एखादा ग्रंथ सांगताना त्याच्या संदर्भातल्या काही इतर ग्रंथांमध्ये कथा असतात, त्याही सांगाव्या लागतात. त्या पूरक कथा असतात. स्कंद पुराणामधली कथा अशी आहे, मा लक्ष्मीने त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचं तप करायला सुरुवात केली आणि तप करत असताना त्या ठिकाणी भोलेनाथ प्रसन्न झाले. प्रसन्न होत नव्हते. जोपर्यंत प्रसन्न होत नव्हते तोपर्यंत आईसाहेब तप करू लागल्या. तप करता 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 त्या ठिकाणी मायबापू प्रसन्न होत नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी एका ऋषींनी येऊन सांगितलं, हे लक्ष्मी, तुला जर त्या ठिकाणी भोलेनाथांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर एक उपाय आहे. काय उपाय? तुझ्या शरीरावरची सगळ्यात सुंदर जी वस्तू आहे तू ती भोलेनाथाला अर्पण कर. जर तशी तू अर्पण केलीस तर त्या ठिकाणी भोलेनाथ तुला त्या ठिकाणी प्रसन्न होतील. त्या आईने आपलं स्थळ त्या ठिकाणी वेगळं करून, आपल्या शरीरापासून वेगळं करून त्या ठिकाणी अर्पण केलं आणि भोलेनाथ प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलं, हे बाई, तुम्हाला अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी तुला भगवान विष्णू नारायणाची प्राप्ती होईल आणि तू सर्वोच्च स्थानाला जाशील. आणि ज्या ठिकाणी हा त्याग केलाय त्या ठिकाणी वृक्ष उगेल. त्या वृक्षाची पानं, फुलं आणि फळ हे सगळं मला त्या ठिकाणी आणि अगदी पवित्र राहील. ही पहिली कथा झाली. सगळ्यात प्रचलित दुसरी कथा तेवढी सांगतो तुम्हाला, जी शिवमहापुराणामध्ये अतिशय प्रचलित आहे. स्कंद पुराणात सुद्धा ही कथा आली आहे. ती कथा अशी आहे, एकदा त्या ठिकाणी मायबापू मा गंगा माता, आईसाहेब लक्ष्मी या दोघही त्या ठिकाणी भोलेनाथांच्या भक्तीमध्ये रममाण झाल्या. आणि भोलेनाथ प्रसन्न झाल्यानंतर भोलेनाथांनी विचारलं, बाई, तुम्हाला दोघांना काय पाहिजे सांगा तुम्ही. त्यावेळेस भोलेनाथांनी सांगितलं की तुम्ही मागाल तो वर मी देईल. लक्ष्मी माता बोलल्या की मला भक्तांचं कल्याण करायचंय. भक्तांना माझ्यामध्ये अधिक रुची आहे. लोकांना माझ्यामध्ये अधिक रुची आहे. खरं सांगा, महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपल्याला अधिक रुची नारायणात आहे की लक्ष्मीमध्ये? बोला बोला, मनातलं बोला गड्या. आपल्याला जास्त रुची नारायणात आहे की लक्ष्मीमध्ये? लक्ष्मीमध्ये आहे ना. आपल्याला अधिक रुची कशामध्ये आहे? लक्ष्मी. नारायण नको का आलं ना, काही अडचण नाही. लक्ष्मी म्हणे की मग नारायण आपोआपच बस. प्रत्येकाला लक्ष्मी पाहिजे. सगळेजण कशा मागे धावतोय आपण? ही लक्ष्मी अशी विचित्र आहे ना, जो तिच्या मागे धावतो ना ती त्याच्यापासून लांब पडते, आणि जो नारायणाच्या मागे धावतो त्याच्या मागे लक्ष्मी धावते. इतकं वेगळं सूत्र आहे. हे सूत्र जरा जमून घ्या. ठीक आहे. आणि गंगा माता म्हणली की मला जगाच्या, माझ्या भक्तांचं पाप धुवायचंय आणि माझं जल हे औषधी स्वरूप असावं, जगाच्या कल्याणासाठी असावं, यासाठी मी काय करावं. त्या काळी त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी, समोर गोमाता होती, गोमाता समोर असताना सांगितलं, ए लक्ष्मी, ए लक्ष्मी, जगाचं कल्याण करायचंय ना, तर तुला मी त्या ठिकाणी उपाय सांगतो. काय उपाय? तू या गोमातेच्या शेणामध्ये त्या ठिकाणी वास कर, गोबर मध्ये वास कर. त्या ठिकाणी तू वास कर आणि त्या माध्यमातून लोकांच्या घराघरात जाऊन तुझा वास त्या ठिकाणी होईल आणि लोक धनधान्य आणि संपत्तीने त्या ठिकाणी भरपूर होतील. आणि गंगा मातेला सांगितलं, गंगे, तू एक काम कर,
गोमूत्राच्या रूपामध्ये तो त्या ठिकाणी प्रगट हो आणि ते गोमूत्र लोकांना औषधी स्वरूपामध्ये कामात येईल आणि त्या माध्यमातून लोक त्या गोमूत्राला प्राशन करून त्या ठिकाणी आपलं जीवन हे धन्य करतील. त्या गोमूत्राशिवाय माझ्या पूजेला त्या ठिकाणी पूर्णत्व प्राप्त होणार नाही. जगातली कितीही अशुद्ध गोष्ट असली ती पवित्र करण्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात, एक तर गंगाजल आणि दुसरं म्हणजे गोमूत्र. या दोन गोष्टींशिवाय जगातली अशुद्ध गोष्टी ही पवित्र होऊ शकत नाही. एखाद्या आई जर रजस्वला तत्वाला असेल आणि तिला मंदिरात जायचं असेल तर त्या काळी सुद्धा जर तिने गोमूत्र अंगावर शिंपडलं किंवा गंगाजल टाकलं तिला मंदिरात जायचा अधिकार प्राप्त होतो. एवढी ताकद गोमूत्रामध्ये आणि गंगाजलामध्ये आहे. ते गोमूत्र आणि गंगाजल दोघंही औषधी स्वरूपात कामाला येतात. आणि त्याच काळात आईसाहेब पार्वती आईसाहेब आल्या आणि पार्वती आईसाहेब आल्यानंतर सांगितलं, अहो नाथ, म्हणले काय तुम्ही तर दोघांना आशीर्वाद दिला, मी काय करावं, माझं स्थान कुठं असेल, माझं स्थान सांगा ना तुम्ही, मलाही भक्तांचं कल्याण करायचंय. त्यावेळेस पार्वती आई साहेबांकडे गोमातेने पाहिलं, गोमातेच्या डोळ्यात अश्रू आले तर काय करावं, आणि प्रेमाने गोमाता पार्वती आई साहेबांना चाटू लागली, लाड करू लागली आणि त्या घामाच्या माध्यमातून शरीरामध्ये एक वेगळा रस निर्माण झाला आणि या तिघांची शक्ती पासून त्या गोमातेपासून एक वृक्ष निर्माण झालं. ते वृक्ष दुसरं तिसरं कोण नाही तर ते वृक्ष आहे बिल्वपत्र. कोणतं आहे? बिल्व वृक्ष. म्हणून बेलाच्या झाडाला जास्तीत जास्त मॅक्झिमम 3च पत्रे असतात. किती असतात? 3 असतात. ते 3 पत्रे म्हणजे एक लक्ष्मी आहे, दुसरी गंगा आहे आणि तिसरी आईसाहेब पार्वती आहे. बघणे 3च मानाचं बेल विशेष करून जास्त प्रमाणात मिळतं. पण स्कंद पुराणामध्ये 3 पानांपासून तर 21 पानांपर्यंत बिल्वपत्र सांगितलं. किती 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 3 पत्री बेलपत्र बिल्वपत्रापासून तर 21 पत्री बिल्वपत्रापर्यंत बिल्वपत्र सांगितले. आपल्याकडे 5, 6 जास्त 7 एवढे आपल्याकडे सापडतात. अधिक सापडत आपल्याकडे नाही. त्या 7 पानाचं बेल सापडतं, 5 पानाचं, 4 पानाचं, ते वेगळ्याचे फायदे आहेत. पण या बिल्वपत्राविषयी बिल्वाष्टकामध्ये, बिल्वाष्टक एक स्पेशल अष्टक आहे, जसं आपण मगाशी वेदधार शिवस्तव म्हटलं ना, असं बिल्वाष्टक आहे. त्याच्यामध्ये बेलाचं पानाचं महत्व आलंय. त्याचा एक सुंदर श्लोक आहे जो आपल्या समोर त्या ठिकाणी सांगेल. मी कुठलीही गोष्ट श्लोकाशिवाय किंवा प्रमाणाशिवाय सांगत नाही. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला हे श्लोक टीव्हीवर कधी ऐकायला मिळणार नाही. टीव्हीवर श्लोक कधी त्या ठिकाणी म्हणतच नाही. ती मंडळी आपली कथा त्या ठिकाणी सांगताना वेगळा भाव उत्पन्न करतात. तर लक्ष देऊन ऐका. काशीवास निवासीना काल भैरव पूजनम कोटि कन्या महादानम एक बिल्व शिवार्पणम. बिल्वपत्राचं महत्व किती आहे लक्ष देऊन ऐका. बिल्वपत्राचं काशीचा वास करणं, काशीमध्ये राहणं म्हणजे साक्षात त्या ठिकाणी भगवान शिवलोकात राहणं एवढं पुण्य आहे. ते पुण्य त्यासोबतच त्या ठिकाणी मायबाप हो त्या काशी विश्वनाथाचं दर्शन घेणं आणि काशी विश्वनाथामध्ये कालभैरव नावाचं मंदिर आहे, त्या कालभैरवाचं पूजन करणं आणि त्यासोबतच 1 कोटी कन्यादानाचं पुण्य, या 3 पुण्यांना मिळून जे पुण्य तयार होतं ते पुण्य एका बाजूला आणि 1 बिल्वपत्र महादेवाला अर्पण करणं हे पुण्य एका बाजूला आहे. बघा किती सुंदर त्या ठिकाणी मायापू या श्लोकामध्ये महती आली आहे की काशी विश्वनाथाचं दर्शन, भैरवनाथाचं पूजन, 1 कोटी कन्यादान पुण्य हे सगळे एका बाजूला आणि 1 बिल्वपत्र श्रद्धेने भावनेने महादेवाला अर्पण करणं हे पुण्य एका बाजूला. ही ताकद बिल्वपत्राची. नुसतं अर्पण करणं हे लांबची गोष्ट आहे. याला लागून पुढचा श्लोक आलाय. दर्शनम बिल्वपत्रस्य स्पर्शनम पापनाशनम अघोर पाप संगारम एक बिल्व शिवार्पणम. बेलाचं झाड पाहिल्यानंतर पुण्य, बेलाच्या त्या पत्तीला स्पर्श केल्यानंतर पुण्य आहे. आणि हजारो पाप, अघोर पाप झालं असेल त्या पापाचा नाश एक बिल्वपत्र भगवान भोलेनाथाला अर्पण केल्यानंतर होतं. एवढी ताकद या बिल्वपत्रामध्ये आहे.